तर आम्ही त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे रिमूव्ह करणार आहोत. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय, आपण वही आणि पेन घेऊन क्लाससाठी बसायचं आहे आणि सरांनी जी प्रश्नपत्रिका सर समजावून देत आहेत ती शांतपणे ऐकायची. आणि सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. स्क्रीन शेअर केली सर. हॅलो, स्क्रीन शेअर झाली का माझी सर? आवाज येतोय का? येतो सर, येतो. स्क्रीन शेअर झाली का माझी? नाही झाली. झाली का? हो 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 झाली. ओके. सर्वांना प्रथम नमस्कार. आपण आता जवळजवळ सगळा अभ्यासक्रम संपवून आता आपण सरावाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. या ठिकाणी आपण सराव प्रश्नपत्रिका घेत असताना आता आपण आज 2017ची जी स्कॉलरशिपच्या मेन परीक्षेला आलेली प्रश्नपत्रिका आहे त्यातील आपण बुद्धिमत्ता हा घटक आपण घेणार आहोत. तर त्या 2017चा हा ए संच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 संच असतात. त्यापैकी आपला जो संच आहे माझ्याकडे जो आपण घेणार आहोत आज तो ए संच आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या समोर स्क्रीन समोर आपल्याला काय झालेलं आहे, या ठिकाणी प्रश्न आलेला आहे तो आहे या ठिकाणी 26वा नंबर आहे. 26 पासून तर आपल्याला 75 पर्यंत आपल्याला बुद्धिमत्तेची सगळे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलाच 26वा प्रश्न आलेला आहे. दे, न, व, स, ह, श ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता लिहा. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न वाचून झालेला आहे. आता आपल्याला याच्यापासून शब्द तयार करायचा आहे. मग आता या ठिकाणी शब्द तयार करत असताना पहा बरं, आपल्याला शब्द तयार करता येतो का? कोणता शब्द तयार होईल यापासून? सन या ठिकाणी आपण जर पाहिलं दे, न, देव दिसतंय. अजून काय करता येईल? देव, हश नाही. मग संदेश, हा संदेश शब्द तयार झाला. दे आणि श राहिला कोणता? न व ह. न व ह पासून वहन होईल. मग याच्यापासून जर आपण शब्द तयार करायला गेलो तर हा पहा, हा शब्द तयार झालाय. श व ह न. आता पहा आपला जो शब्द आहे हा शब्द एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. मी यातला कितवा शब्द घ्यायला लावलाय? दुसरा. अर्थपूर्ण शब्दातील दुसरा शब्द आहे दे आणि 5वा शब्द 1 2 3 4 5 5वा शब्द आहे ह. देह हा शब्द तयार झाला आणि देह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काय? देह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे काया. नवीन होऊ शकत नाही, राष्ट्र होऊ शकत नाही, ईश्वर होऊ शकत नाही. तर काय शब्द तयार झालाय? काया हा शब्द तयार होतो. मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपलं जे झालेलं आहे ते आहे काया. त्यानंतर आपण आता त्याच्या पुढचा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर दिलेला मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत? मग आता या ठिकाणी असा जर प्रश्न असेल आपल्या समोर तर या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत की कोणाला जोडाक्षर म्हणायची आणि कोणाला जोडाक्षर म्हणायची नाहीत. तर म्हणायची नाहीत एवढे पाठ करून ठेवायचे, मग म्हणायची गरजच नाही राहत. तर तुम्हाला जर त्या ठिकाणी शिकवलेलं असेल त्या टायमाला की आपल्याला शिकवलेलं आहे रू हे जे अक्षर असतं, रू हा काय आहे? स्वर आहे. रू हा काय आहे? स्वर आहे. असा हा जो रू आहे हा स्वर आहे. मग तो जोडतात कशा प्रकारे? तर तो अक्षराला जोडत असताना मात्र अक्षराच्या उभ्या रेषेच्या खाली किंवा अक्षराच्या खाली त्याला जोडतात. अशा प्रकारे त्याला जोडतात. मग हे जे अक्षर आहे हे आपल्याला माहिती आहे की हे जोडाक्षर नाही आहे.
मग हे जर जोडाक्षर नाही तर बाकीची आपल्याला जी अक्षर आहेत ती आपल्याला आता या ठिकाणी मोजायची आहेत. आता मित्रप्रेम मध्ये आपण पाहूया मित्र त्र पा इथं त्र लगेच आपल्याला समजतंय त आणि र. इथं पा पहिलं त आणि त्याला काय जोडलाय र, त ला र जोडलाय म्हणजे त्र आणि अ म्हणजे हा एक जोडाक्षर भेटला आपल्याला. त्यानंतर प्र लगेच त्याच्या पुढचं प्र हे सुद्धा एक जोडाक्षर आहे, कारण प ला पण काय जोडलाय लगेच त्याच प्रकारे र जोडलेला आहे. म्हणजे प्र प र आणि अ म्हणजे हा एक आपल्याला जोडाक्षर भेटलाय. आता इथं पहा कर्तृत्व. आता इथं मात्र लक्षात द्या आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं आपण, कारण या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत काय की या ठिकाणी आपण पाहिलंय हा जर असा जर रफार आला खालचा सॉरी रूचा जर आला हे तर त्या ठिकाणी ते काय असतं जोडाक्षर नसतं, कारण तो रू हा काय आहे स्वर आहे. तला फक्त रू जोडलेला असता तर तो जोडाक्षर नसतं ते, परंतु या ठिकाणी तच्या वरती काय आलेलं आहे रफार आलेला आहे म्हणून हे एक जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर त्व हे सुद्धा एक जोडाक्षर आहे. इथं जर हा रफार आहे पहा, हा रफार जर नसता आला तर या ठिकाणी हे जोडाक्षर नसतं त्रू. तर आणि इथं जोडाक्षर आल्यामुळं काय आपलं इथं वरती रफार आल्यामुळे हे जोडाक्षरामध्ये धरलेलं आपण. मग आता आपले 1 2 3 4 जोडाक्षर झालेले आहेत. आता याच्या पुढचं बघूया ईश्वरनिष्ठ पहा. आता ई जरी वरती रफार आलेला असला तरी तो स्वराचाच मूळचा भाग आहे. मग या ठिकाणी हे जोडाक्षर होऊ शकत नाही, ई हे जोडाक्षर होऊ शकत नाही. मात्र श आणि व हे सरळ सरळ आहे, श त्याला व जोडलेला आहे म्हणजे एक जोडाक्षर झालं. ष्ट श ला ठ जोडलेला आहे म्हणजे हे एक जोडाक्षर आहे. मग आपल्याला या ठिकाणी हे एक जोडाक्षर भेटलेलं आहे. त्याच्यानंतर ध्रुव. आता पहा इथं आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपल्याला असं जर जोडलेलं असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय त्या ठिकाणी आपल्याला तो काय झाला असता ध्रुव हे जोडाक्षर झालं नसतं, परंतु या ठिकाणी हा धला र हा पोटात जोडलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी जो आपण पहिल्यांदा प्र पाहिला होता प्र ऍज इट इज ध्रय आणि त्याला उ जोडलाय म्हणून हे ध्रुव सुद्धा एक जोडाक्षर आहे. आपण या ठिकाणी कन्फ्यूज झालो असतो ध्रुव, परंतु ध्रुव या ठिकाणी हे एक जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहूया राष्ट्रभक्ती आहे. स्ट्र स्ट्र म्हणजे रच जोडाक्षराचा प्रकार आहे स्ट्र. त्याच्यानंतर ती कला त जोडलाय त्याला वेलांटी जोडली म्हणजे हे एक जोडाक्षर झालं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आपण एक जोडाक्षर पाहूया. आता रू आले रू. तर आपण जो शिकलोत नियमात काय शिकलेलो आहे की ज्या अक्षराला अशा प्रकारचं अक्षर जोडलेलं आपलं हे जोडलेलं असं रू जोडलेलं असं तर हल रू जोडलेला आहे मग हे जोडाक्षर होऊ शकत नाही. म्हणजे हृदय हे कधीही जोडाक्षर होणार नाही. हृदय. त्याच्यानंतर जर खाली रफा क्रू जर आपण कृपा पाहिलं तर त्यातला क्रूप जर पाहिला तर तो ते जोडाक्षर होणार नाही. हृदय हे कधीही जोडाक्षर असत नाही हृदय मधलं ह. त्याच्यानंतर शस्त्र स्त्र हे एक जोडाक्षर आहे. क ला र जोडलेला आहे या ठिकाणी हे एक जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर आपण आता अजून पाहूया या शब्दांमध्ये. आता एवढे झाले शब्द आपले. मग याच्यामध्ये पहिल्या अक्षरामध्ये आपल्याला 2 भेटले. दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला 2 भेटले. 2 आणि 2 4. याच्यामध्ये पण आपल्याला 2 भेटले 6. त्याच्यानंतर ध्रुवमध्ये 1 भेटलं 7. त्याच्यानंतर राष्ट्रभक्तीमध्ये 2 भेटले. 7 आणि 2 9. 9 आणि 2 11. हे आपल्याला या ठिकाणी 11 आपल्याला जोडाक्षर भेटलेले आहेत. 11 जे जोडाक्षर आहेत 11 हा पर्याय 1 नंबरला आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर झालेलं आहे 1 नंबरचा पर्याय. त्याच्यानंतर आपण आता पुढचं गणित पुढचं हे पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे थोडासा विचार करून तुम्ही सोडवायचा प्रयत्न करता का सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही. या ठिकाणी प्रयत्न करत असताना तुम्हाला 3 ची कसोटी माहिती पाहिजे.
तीनची कसोटी आता जवळजवळ तुमची पाठ झालेली असेल की कोणत्याही दिलेल्या संख्येच्या सगळ्या अक्षरांची काय आपलं सगळ्या संख्यातील अंकांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे दिलेल्या संख्या आहेत. मग पहिली संख्या आहे 900. आता 900 यांची जर आपण अंकाची बेरीज करायला गेलो तर 9 यांची सगळ्या अंकाची बेरीज येणार आहे 9. म्हणजे पहिल्या या संख्येला आता ही जी आपण संख्या पाहतोय या संख्यामध्ये आपल्याला पहिली जी संख्या आहे 900 हिला 3 ने भाग जातो, कारण त्यांची बेरीज 9 येते. त्या अंकाची ज्या अंकाची बेरीज 9 येते त्या अंकाला 9 ने पूर्ण आणि निशेष भाग जातो. सॉरी 3 ने पूर्ण आणि निशेष भाग जातो. मग आता या ठिकाणी पहिली भेटली संख्या. दुसरी संख्या कोणती? 1 4 आणि 6. 1 आणि 4 5, 5 आणि 6 11. 11 या संख्येला भाग जाऊ शकत नाही 3 ने, म्हणजे ती एक संख्या येणार नाही. त्याच्यानंतर 222. 2 आणि 2 4 आणि 2 6. 6 आली म्हणजे 3च्या पाड्या 6 आहेत, म्हणजे 3 ने भाग जाऊ शकतो. ही एक संख्या भेटली. त्याच्यानंतर आहे 5. 5 आणि 2 7. 7 आणि 2 9. म्हणजे ह्या 9 या संख्येला सुद्धा भाग जाऊ शकतो, म्हणजे 522 ला पण जाणार आहे. त्याच्यानंतर इथं आहे 105. आता 105 जर आपण पाहिली तर 105 1 आणि 5 6 जातो, हिला सुद्धा भाग जातो. 103. 3 आणि 1 4. नाही, या संख्येला भाग जात नाही. या संख्येला जात नाही, या संख्येला जात नाही. त्याच्या पुढची संख्या 154. 154 म्हटल्यावर 5 आणि 5 10 किंवा 5 आणि 1 6 आणि 4 10. तर या सुद्धा संख्येला भाग जात नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढची आपण घेऊया. 5 आणि 3 8 आणि 1 9. या संख्येला भाग जातो. आणि त्याच्यानंतर आहे 133. 133 म्हटल्यावर 3 आणि 3 6 आणि 1 7. याही संख्येला भाग जात नाही. मग आता याच्यात काय करायचं आपल्याला? 3 ने भाग जाणाऱ्या संख्या भेटल्या, मग यांचा चढता क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमांक लावायचा असताना या ठिकाणी 105 ही सगळ्यात लहान संख्या, मग ती 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर 222 ही 2 नंबरला येईल. त्याच्यानंतर 351 ही 3 नंबरला. त्याच्यानंतर 522 ही 4 नंबर आणि ही 5 नंबर. या ठिकाणी 5 नंबरला येईल. मग आता या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे? आपल्याला काय विचारलाय प्रश्न की चढता क्रम लावला, आपण 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधल्या. पहिलं आपल्याला काम दिलं होतं 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या. त्याच्यानंतर दिलेला आहे संख्यांचा क्रम लावायचा आहे, चढता क्रम लावायचा. आपण चढता क्रम लावला. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न विचारलाय मध्यभागी येणारी संख्या. जी मध्यभागी येणारी संख्या आहे ती 3 नंबरची 5 संख्या भेटल्या आपल्याला. 5 संख्या भेटल्यात म्हणजे 1 2 3 नंबर संख्या आहे. 351 पर्याय क्रमांक 4 सॉरी 3 पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. आता या ठिकाणी अक्षरमाला दिलेली आहे. अक्षरमाला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. अक्षरमाला आपल्याला काय करता आली पाहिजे? तिचं उजवा भाग आणि डावा भाग किंवा उजवी बाजू आणि डावी बाजू समजली पाहिजे. मग या ठिकाणी हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही एकदा हा सोडवून पहा. पहा बरं, ही जी अक्षरमाला आहे ABCDEFGHIJ KLMNO PQRST VWXY Y पर्यंतच आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एकूण 26 अक्षर असतात. त्यापैकी आपल्याला 25 अक्षर आहेत. 5 5 25. या ठिकाणी 5चा गट करून दिलेला आहे. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी सोडवत असताना ही डावी बाजू आहे. ए पासून जी सुरुवात होती त्याला म्हणायचं डावी बाजू. ही जी आहे ए पासून सुरू होणारी याला म्हणायचं डावी बाजू. आणि जी वाय पासून इकडे चालू होती तिला म्हणायचं उजवी बाजू. तिला काय म्हणायचं? उजवी बाजू.
सांगितलंय काय, उजवीकडून 25. मग उजवीकडून 25 म्हटल्यावर उजवीकडून डायरेक्ट 25 आपलं अक्षर ए भेटणार आहे आपल्याला. उजवीकडून पहिलं अक्षर काय भेटणार आहे आपल्याला, ए, 25 अक्षर सॉरी. त्याच्यानंतर उजवीकडूनच आपल्याला 12 अक्षर सांगितले. 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, म्हणजे आपल्याला यन हे अक्षर भेटणार. यन. त्याच्यानंतर उजवीकडूनच 22 अक्षर, 22 म्हटल्यावर काय, 5 चोक 20, 21 आणि 22 डी हे अक्षर झालं. आणि त्याच्यानंतर आहे 18 अक्षर. उजवीकडून 18 अक्षर आहे 5 10 15 16 17 18. 18 म्हटल्यावर हा यच येतो. म्हणजे यच हे झालं आपलं चौथं अक्षर. मग आता याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. आता याच्यापासून अर्थपूर्ण शब्द काय होईल, अँड, पण यच राहतोय म्हणजे अँड येणार नाही. मग हा जर यच इकडे घेतला, एच ए एन डी, अरे वा भारी झाला शब्द, एच एन डी हँड, म्हणजे हा जो हँड शब्द आहे. मग काय सांगितलंय, अर्थपूर्ण शब्द तयार झाला, बरोबर आहे, हँड म्हणजे हात. शब्द तयार केला, त्याच्यानंतर त्यातील पहिलं अक्षर आपल्याला पाहिजे. मग त्यातलं जे पहिलं अक्षर आहे, त्यातलं पहिलं अक्षर आहे यच. यच हे आपला पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला एक एक त्या ठिकाणी काय करायचंय, एक एक सूचना लक्षात घेऊन, एक एक प्रश्न लक्षात घेऊन आपल्याला उत्तर सोडवायचे असतात. उत्तर सोडवत असताना आपल्याला सूचना लक्षात घ्यायची. सूचना आता या ठिकाणी पहा, 30 ते 34 साठी आपल्याला काय सूचना दिलेली आहे की गटात न बसणारे शब्द शोधा किंवा पद ओळखा. पद म्हणजे काय, शब्द. मग आता गटात न बसणारे शब्दांमध्ये आपण या ठिकाणी 30वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. याच्यावरती आपल्याला कमीत कमी 4 प्रश्न असतात. गटात न बसणारे ओळखा 4 प्रश्न असतात आणि गटात बसणारे त्याचे 4 प्रश्न असतात. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, गटात न बसणारे, गटात न बसणाऱ्यामध्ये याच्यामध्ये बटाटे, मुळा, गाजर आणि रताळी. आता याच्यामध्ये आपण पाहूया, चारही जी दिलेले आहेत ते सगळे जमिनीखाली उगवणारे आहेत. बटाटे जमिनीखाली उगवतो, मुळा जमिनीखाली उगवतो, गाजरही जमिनीखाली उगवतं आणि रताळी सुद्धा. परंतु या ठिकाणी आपल्याला आणखीन एक थोडासा सूक्ष्म जर विचार केला तर मुळा हे मूळ आहे, मूळ आहे, रताळे मूळ आहे, गाजर हे मूळ आहे, परंतु बटाटे हे काय आहे, खोड आहे. मग या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कोणता आहे, मग आपला 1 नंबरचा जो बटाटे हा काय आहे, गटात न बसणारा शब्द आहे, कारण तो खोड आहे. याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. मग आता याच्या पुढच्या प्रश्नामध्ये काय आहे की आता आपल्याला या ठिकाणी संख्यांचा विचार करायचा. या ठिकाणी संख्या थोडासा विचार करा तुम्ही. या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, एक संख्या आणि मधले कंसात दिलेली संख्या, 2 संख्या कंसाच्या बाहेर आहेत आणि 2 म्हणजे एक संख्या कंसामध्ये. मग बहुतेक आपण काय करूया, यांचा आपण सहसंबंध जोडून पाहूया. पहिल्यांदा ही संख्या घेऊया, 3 आणि 4 हे जर कंसाबाहेर आहेत आणि 91 ही मधी संख्या आहे, यांचा काय संबंध येऊ शकतो बरं. या ठिकाणी काय संबंध येऊ शकतो, त्यांचं का असं काय आहे त्याच्यामध्ये की त्यांचा वर्ग केला आपण, जर समजा 3चा जर वर्ग केला आपण, 3चा वर्ग किती, 9, 4चा वर्ग 16 आणि यांची जर बेरीज केली, वजाबाकी केली, 16 9 144 होत नाही, बेरीज केली 16 9 25 होते, वजाबाकी केली नाही होत, म्हणजे वर्ग येऊ शकत नाही. आपण घन घेऊन पाहूया. 3चा घन येतो किती, 27, 3चा घन 27, 4चा घन 4 चोक 16 16 चोक 64, 4चा घन 64. आपण यांची बेरीज करून पाहूया बरं. 7 आणि 4 11, हातचा आला 1, 7 6 आणि 2
8 आणि 1 9. अरे वा, आपल्याला हा सहसंबंध भेटला. म्हणजे यांचा काय केलेला आहे, बाजूच्या संख्येचा काय घेतलाय, घन घेतलाय आणि मधली संख्या तयार झाली. आता याच्यानंतर आपण पुढचं पाहूयात 3 नंबरचं. बरं ठीक आहे, 3 नंबरचं पाहू, नंतर 2 नंबरचं. आता 5 आणि आपण आता या ठिकाणी घन घेऊन पाहिला होता. डायरेक्ट आपण या ठिकाणी घन घेऊन पाहू. 5 चा घन किती आहे? 5 चा वर्ग 125, सॉरी 5 चा वर्ग 25, 25 चा 25 5 125, 125 हा घन भेटलेला आपल्याला. 2 चा घन आहे 8, 25 आणि 8 33. अरे वा, 25 आणि 8 33 होता डायरेक्ट, काही बेरीज करायची गरज नाही. म्हणजे आपल्याला हे ठिकाणी आपल्याला सूत्र सापडले. या सूत्रावरून आपण आता पुढचं मॅच करून पाहूया. तिसरं झालेलं आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा पण आपण चेक करूया. दुसऱ्यामध्ये आपण काय 2 चा घन डायरेक्ट घेऊया 8, 3 चा घन 9 त्रिक 27, 8 आणि 7 15, इथं 35 यायला पाहिजे होती, इथं तर 36 आलेत. ठीक आहे, बघूया. चला, इथं आहे 4, 4 चा घन आहे 64, सॉरी 4 चा घन 64, 5 चा घन 125, यांची बेरीज करूया. 4 आणि 5 9 आणि 12 आणि 6 18, अरे 189. म्हणजे हे सगळे पर्याय जे आहेत हे पहा. या ठिकाणी आपण आता चारही पर्याय एकत्र पाहूया. याच्यामध्ये 3 चा घन केला, 4 चा घन केला, आपल्याला 91 बेरीज भेटली. 5 चा घन केला, 2 चा घन केला, यांची बेरीज आपल्याला 133 भेटली. पर्याय क्रमांक 4 मध्ये 4 चा घन केला, 5 चा घन केला, यांची बेरीज 189 आली. पण पर्याय क्रमांक 2 हा असा भेटला आपल्याला की ज्यांची बेरीज 35 येते, परंतु त्या ठिकाणी काय लिहिलेले कंसामध्ये 36. हा आपला काय झाला, गटात न बसणारा शब्द झाला. मग या ठिकाणी आपण आता पुढचं पाहणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, वर्ग पण पाठ पाहिजेत, घन पण पाठ पाहिजेत, थोडीशी निरीक्षण क्षमता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे की आपल्याला नेमकं काय करता येईल. आता इथं पाहूया आपण. आता या ठिकाणी काय आहे की आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. अपूर्णांकामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत अपूर्णांक काय, 4/10, 10/32, 8/22 आणि चौथा आहे 6/16. बघूया काही संबंध लागतोय का यांचा. 4/10, 8/22, 10/32. माझ्या दृष्टीने तर या ठिकाणी एक संबंध येतोय पहा की काय, 4 ला जर समजा आपण थोडस मोठे करू दे. 4 ला जर समजा आपण त्या ठिकाणी 3 ने गुणलं, 4 त्रिक 12 होती, आणि ह्या 12 मधून जर आपण समजा 2 वजा केले, 12 मधून 2 वजा केले तर आपल्याला उत्तर भेटतं 10. तसंच आपण सगळ्याला करून पाहू. बरं, 8 ला जर आपण 3 ने गुणलं, 8 त्रिक 24, आणि 24 मधून आपण 2 वजा केले तर उत्तर भेटते 22. बरोबर आहे, 22 भेटले आपल्याला. इकडे पाहू बरं, 10 त्रिक 30, 30 मधून 2 गेले, अरे इथं 32 झालं, 32 झालंय. 30 मध्ये या ठिकाणी 2 वजा करता येईना आपल्याला, तर या ठिकाणी काय झाले, ते 30 मध्ये 2 मिळवलेत, इथं वजा केलंय, इथं वजा केलंय, इथं बेरीज झाली. इथं बघू आपण 16चं करून पाहू. 6चं 6 गुणिले 3 सावित्रिक 18, 18 मधून आपल्याला 2 वजा केली. आता 2 बेरीज करावं का वजा करावं, 16 येतील, तर 2 वजा केल्यानंतर आपले 16 येतील. या ठिकाणी प्रत्येक आपण 4 ही पर्याय पाहिले. पहिल्याच्या मध्ये गुणिले 3 जे गुणाकार येईल त्याच्यातून 2 वजा केले. मग साधर्म्य आपल्याला शोधायचं. आपल्याला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय येणार आहे मग, की या ठिकाणी या पहिल्या पर्यायामध्ये वजा केले, तिसऱ्या पर्यायामध्ये वजा केले, चौथ्या पर्यायामध्ये पण वजा केलेत, पण मात्र हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2, याच्यामध्ये मात्र काय केलेले आपण मिळवलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागले,
म्हणजे हा गटात न बसणारा पर्याय आहे. चला याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. विधू, अर्क, भानू, मित्र. तर या ठिकाणी समानार्थी शब्द ज्यांचे पाठ आहेत त्यांच्या लगेच लक्षात आला असेल मित्र म्हणल्यावर कोण आहे. मित्र हे हा जे नाव आहे हे नाव आहे सूर्याचं. सूर्यालाच भानू पण म्हणतात, अर्क पण म्हणतात. म्हणजे तिन्ही जी नावं आहेत हे तिन्ही नावं सूर्याशी संबंधित आहेत किंवा सूर्याची समानार्थी शब्द आहेत. परंतु विधू हा जो शब्द आहे हा वेगळा आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं की ते सगळ्या प्रश्नाचं विधू हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. त्यानंतर आता आपण 34वी आकृती या ठिकाणी आपल्याला पाहायची. नीट निरीक्षण करा, एक सेकंद विचार करा त्याच्यावरती. मग ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये पहा नीट निरीक्षण करायचं असतं. आता आपण थोडस घड्याळाच्या दिशेने विचार करूया. हे जे स्वास्तिक आहे एक नंबरला, चारही आकृत्यांमध्ये आपण काय करू, स्वास्तिक पाहूया अगोदर. म्हणजे आपल्याला आकृतींची रचना पाहून घेऊ. म्हणजे ते स्वास्तिक आहे, स्वास्तिकच्या नंतर घड्याळाच्या दिशेने काय कोणतं चिन्ह आलंय, स्टार आलंय का. आपण असंच पुढे पुढे जाऊया, घड्याळाच्या दिशेने आपण सगळ्या गोष्टी पाहत जाऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. कारण आकृती निरीक्षण करत असताना आकृती निरीक्षणाचे घड्याळाच्या काट्याच्या घड्याळाच्या दिशेने, विरुद्ध दिशेने किंवा त्या ठिकाणी चित्र जे आहेत ते चित्र आपल्याला व्यवस्थित पाहायचे असतात. त्या ठिकाणी घड्याळ आपलं स्वास्तिक नंतर आपल्याला काय भेटले ह्या आकृतीमध्ये स्टार भेटते. स्वास्तिकचा घड्याळाच्या दिशेने स्टार भेटलंय. बघूया पुढच्या आकृतीमध्ये घड्याळाच्या दिशेनेच काय भेटलंय, परत स्टार भेटलेला आहे या ठिकाणी. परत स्वास्तिक नंतर या आकृतीत सुद्धा काय भेटलंय, स्टार भेटले. घड्याळाच्या दिशेने या आकृतीत मात्र काय भेटला आपल्याला, त्रिकोण भेटलाय. मग या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने ज्यावेळेस आपण जातो असतो त्या ठिकाणी जात असताना आपल्याला काय झालंय की तिन्ही ठिकाणी आपल्याला स्टार भेटलाय, परंतु चौथ्या ठिकाणी आपल्याला काय भेटलाय, त्रिकोण भेटलाय. अतिशय सोपा प्रश्न होता हा. पण याचं मग उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपली निरीक्षण क्षमता, आपलं थोडासा अभ्यास, या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या की हे प्रश्न अतिशय सोपे आहेत. बुद्धिमत्ता म्हणजे फक्त निरीक्षण करून दिलेल्या सूचनांचा आहे ऍज इट इज फॉलो करून तुम्ही खूप मार्क याच्यामध्ये मिळवू शकतात. अतिशय सोपं असतं. संख्या मालिका तर खूप मस्त असतात. संख्या मालिका सोडवत असताना खूप मजा येत असते, कारण याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ भरपूर मिस शिकवलेली आहे त्या टायमाला. याच्यामध्ये आपल्याला भरपूर तर्क लावता येत असतो, भरपूर आपल्याला या ठिकाणी आपल्या बुद्धीला वाव आहे. आता या ठिकाणी आपण निरीक्षण करूया. खालील पहिल्यांदा आपण प्रश्न वाचून घ्या की खालील संख्या मालित प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येतो. आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, कोणता अंक येणार आहे. अगोदर संख्या मालिकेचं निरीक्षण करूया. 14, 19, 29, 40, 44, 52. अरे हे वाचत असताना एक लक्षात येतोय संबंध पहा की 14 आणि 5 मध्ये या 14 आणि 19 मध्ये काय संबंध आहे. तर 14 आणि 19 मध्ये आपण थोडासा फरक पाहूया. तर तो फरक आहे 5चा. या ठिकाणी 5चा फरक आहे. मग तू कसा काढलाय पहा, इथं 5चा फरक आलेला आहे. आपण इथं लिहून घेऊया. तो थोडासा मी झूम करतो अगोदर, नंतर आपण हे करू. या ठिकाणी फरक आहे 5चा. या ठिकाणी फरक आहे 29, 11चा फरक आहे.
याच्यामध्ये सॉरी 10चा फरक आहे, इथं 10चा फरक आहे. 19 आणि 10 29 इथं 30 आणि 11चा फरक आहे. इथं 4चा फरक आहे. इथं 8चा फरक 52 8चा फरक आहे आणि इथं 7चा फरक आहे. आता यांच्यात काही दिसतंय का? 5 10 11 4 8 7 यांच्यामध्ये काही सहसंबंध दिसतोय का? नाही, कारण 5 वाढले, 5 पुढे 10 झाली, 5ची दुप्पट झाली, परंतु पुढे 15 पाहिजे होती, ते नाही येणार संबंध. मग आता या ठिकाणी कोणतंही, कारण या ठिकाणी बारीक झाल्यात, लहान पण झाल्यात आणि मोठ्या पण संख्या झाल्यात, म्हणजे या ठिकाणी फरकाचं येणार नाही, फरकही सारखा नाही, टप्पेवारीत पण येणार नाही. मग या ठिकाणी आपण हे ज्या वरचे अंक आले ते कसे आलेत आपण याचा एकदा विचार करूया. मग आता 5 ही संख्या आहे, 5 ही संख्या कशी येईल बरं? ह्या 14 मधून 4 आणि 1 यांची जर आपण बेरीज केली, 1 आणि 4 यांची जर आपण बेरीज केली तर काय येईल? 5. अरे वा, छान. 10 सुद्धा पहा, 1 आणि 9 यांची बेरीज केली तर 10 येतात. अरे वा, भारी भेट. पुढचा 2 आणि 9 यांची बेरीज केली 11 भेटतात, भेटला आपल्याला संबंध. 4 आणि 0 यांची बेरीज केली 4 येते, 4 आणि 4 यांची बेरीज केल्यावर 8 येतं, 5 आणि 2 यांची बेरीज केल्यावर 7 येतं. मग आता 9 आणि 5 यांची बेरीज केल्यावर काय भेटतं आपल्याला? 14 भेटणार आहेत. आणि 59 मध्ये जर आपण 14 मिळवली तर 9 4 13, हा झाला 1 2 आणि 5 7, 73 हे आपलं उत्तर येणार आहे. पहा 73 हा पर्याय आहे का? पाहूया. आहे ना, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 हे आपलं या ठिकाणी 100% त्या ठिकाणी त्याचं उत्तर होईल. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे, अगोदर फरक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे करून पाहायचंय, की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, ते सोडवत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. चला आता आपण याच्या पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 36 आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला प्रश्न वाचत असताना थोडीशी काळजी घ्यायची, परंतु या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा थोडीशी आणखीन या ठिकाणी हे दिलेले पहा. प्रश्नातच आपल्या लक्षात येईल, पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता या ठिकाणी आपण वाचत असताना थोडीशी गल्लत करत असतो, परंतु या ठिकाणी त्यांनी हा शब्द आपल्याला काय दिला? चुकीचे. यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अंडरलाईन आपलं त्या ठिकाणी तो डार्क करून दिलाय, म्हणजे जेणेकरून आपल्याकडून सुद्धा चुकू नाही, फक्त आपण काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. मग आता आपण पाहूया, मगाच्या सारखंच पाहूया की हे या ठिकाणी आलेलं आहे. आता ही जी संख्या मालिका दिली आपल्याला, या संख्या मालिकेमध्ये आपल्याला चुकीचं पद शोधायचं. मात्र मग चुकीचं पद शोधत असताना अगोदर आपल्याला त्यांच्यामध्ये काय संबंध आहे हा शोधता आला पाहिजे. मग आता ह्या संबंध शोधत असताना आपण काय करूया? मगाच्या वणीत आपण काय करू? 14 आणि 18 मध्ये काय संबंध येईल बा? 14 आणि 18 मध्ये काय फरक आहे? आपण फरक घेऊ थोडासा. म्हणजे या ठिकाणी 14 मध्ये जर 4 मिळवले मी तर 14 आणि 4 18 होतात. 18 मध्ये किती मिळवावे लागतील मला? 18 आणि 8 26, 8 आणि 8 16 होतात, म्हणजे 8 मिळवली. इथं 26 आणि 12, 26 आणि 12 38, 38 आणि किती? 62, 38 आणि 24, बापरे बाप, 24 येतात. 62 मधून जर 38 वजा केले तर 24 येतात. आता 24 आणि किती? 76, 24 76 मधून इथं राहिले 4, 6तून 2 गेले 4 आणि 7तून 6 गेला 1, अरे 14. बर, आणि 76 आणि किती? 102, 76 मधून 102 गेले, समजा 102 मधून 6 गेले, 6 6 12, 8 10तून 8 गेली
2 26चा फरक येतोय. मग आता या ठिकाणी आपण पाहूया यांच्यात काही सहसंबंध भेटतोय का. इथं पहा 4चा पाडा दिसतो पहा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. पण नाही, 12 नंतर आपल्याला किती पाहिजे होती, 16 पाहिजे नव्हती, पण 24 आली इथं. नाही, तो संबंध आहे. 24 नंतर परत 14 आलीत, म्हणजे इथं लहान मोठ्या संख्या झाल्यात. म्हणजे यांचा अर्थ ह्या संख्या तयार झालेल्या संख्या असतील वरच्या, जसं आपण वरती सोडलं तसं. मग आता इथं 4 कसे तयार होतील आपण बघूया. या ठिकाणी पहिल्यांदा हा जो 4 आहे, हा 4 आपण कसा तयार होईल बघूया. यांची बेरीज केली, 4 आणि 1 5 होईल या दोन अंकाची 14 मधल्या. तर 14 मधल्या या दोन अंकाची बेरीज केली तर 4 होणार नाही, कारण 4 आणि 1 5 होईल. वजाबाकी केली तर 4 आणि 4तून 1 गेला 3 होईल. आपल्याला मात्र 4 झाला पाहिजे. मग 4 कसा येऊ शकतो, बेरजेने येऊ शकत नाही, वजाबाकीने येऊ शकत नाही, मग गुणाकाराने पाहूया. 1 गुणिले 4, 4 1 4. व्हेरी गुड. त्याच्यानंतर दुसरा पाहूया 18, बेरजेने येणार आणि 8 आणि 1 9, 8 पाहिजे ना आपल्याला. म्हणजे इथं सुद्धा गुणाकार येऊ शकतो, कारण 1 गुणिले 8 बरोबर आहे, 8 1 8. इथं 12 आले, इथं 12 आलेत म्हणल्यावर यांचा गुणाकार करूया. 2 गुणिले 6 बेसक 12 बरोबर आहे. इथं 24 आले, 3 8 24 बरोबर आहे. इथं 6 दुने 6 गुणिले 2 12 पाहिजे होतं, परंतु इथं फरक आलाय किती, 14. इथं 12 आला असता, इथं 12 आला असतं तर कोणती संख्या भेटली असती, 74. इथं भेटली आपल्याला किती, 76. म्हणजे ही संख्या मला थोडीशी चुकीची वाटते. तरी पण आपण 7 आणि 4 यांचा गुणाकार करून बघूया. 7 चोक 28 बरोबर आहे. 28 मिळवल्यानंतर आपल्याला परत 102 भेटणार आहे. म्हणजे पुढची पण संख्या मालिका आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला बरोबर लक्षात येते की ही जी संख्या आहे 4 8 12 24 14च्या ऐवजी 12 पाहिजे होती आणि 28 पाहिजे होती. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, हा 76 हा जो आहे, हा 76 हा काय झालेला आहे, जो पर्याय आहे तो चुकीचा आलेला आहे पहा. 76 पर्याय आहे का, हो आहे. किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. अशा प्रकारे आपण संख्या मालिका सोडवत असताना बेरीज वजाबाकी गुणाकार, त्या ठिकाणी एखाद्याचा वर्ग करून त्यातून वजाबाकी, अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी ट्रिक्स वापरायचे असतात. थोडस काळजीपूर्वक लक्ष देऊन, वेळ जातो याला. म्हणून हे अशी जी गणित आहेत, आता मी हे गणित सरावाने आम्हाला ही गणित येतात, या ठिकाणी तुमचा सराव चालूच आहे, परंतु याच्यात अजूनही सरावाची खूप गरज असते. कारण प्रत्येक वेळेस नवीन ट्रिक्स नवीन त्या ठिकाणी अंक येत असतात. मग ही जी गणित सोडवत असताना एक काळजी घ्यायची आता पहा, की परीक्षेमध्ये ही जी गणित दिलेली असतात, कोणती, ही अंकाची गणित जी आहेत, अंक श्रेणी किंवा त्या ठिकाणी हे चुकीचं पद ओळखा किंवा त्याच्यामध्ये जर अंकाची गणित आलेली असते, तर ही गणित सोडवण्यासाठी तुम्ही काय करायचंय, वेळ द्यायचा आहे, परंतु तो शेवटचा वेळ द्यायचा. हे जर गणित सोडवत असताना तुम्ही जर विचार करून जर त्या ठिकाणी सोडवायला गेले तर ह्या गणिताला आत्ताच आपण जर पाहिलं तर माझ्यासारख्याला जर मी जनरली सोडायला लागलो तरी मला 4 मिनिटं लागतात, 3 ते 4 मिनिटं लागतात. म्हणजे आपले जर 3 ते 4 मिनिटं जर 2 ते 3 मिनिटं 4 मिनिटं जर जात असतील तर ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला कसं आहे, घातक आहे. आपल्याला ठिकाणी वेळेचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ही जी वेळ असते, वेळ काय, वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे. मग ही जी वेळ आहे, ही वेळ जर आपल्याला वाचवायची असेल तर हे गणित सरळ सरळ आपण शेवटच्या मिनिटांमध्ये सोडवायची आहे. जी सोपी सोपी आहेत, की जे अंकश्रेणी नाही याच्यामध्ये, अंकश्रेणीमध्ये तुम्हाला थोडासा वेळ लागणारच आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला विचारच करावा लागतो. याच्यामध्ये जवळजवळ 32 पद्धती आहेत या अंकश्रेणीमध्ये. तरी सुद्धा आणखीन एखादी नवीन पद्धत येऊ शकते, त्यात काही सांगता येऊ शकत नाही. मग या ज्या पद्धती आहेत आपल्याला त्याचा खूप सराव करावा लागतो, तेव्हा ते लक्षात येत चालतं. म्हणून हे अशा प्रकारची जी गणित आलेली आहेत, ही गणित शक्यतो आपण शेवटच्या याच्यात ठेवायची. हे गणित आलं का सोडून द्या, काही हरकत नाही. तेवढे 2 गणित सोडवल्याने काही हरकत नसतं. पण मात्र पुढे ज्यावेळेस तुम्ही पुढचा प्रश्न सोडवत असताल, तो प्रश्न सोडवत असताना आणखीन एक काळजी घ्यायची आहे, की अगोदर उत्तर पत्रिकेवर त्या प्रश्नाचा क्रमांक पाहायचा आहे
आणि त्याच्या पुढचाच गोल काळा करायचा. काय होतंय आपल्या आपण सोडवण्याच्या नादात कधी कधी आपण लक्षात घेत नाही की हा नंबरचा चाललाय 36 नंबरचा चाललाय, आपण तो सोडून दिलेला आहे आणि 37 नंबरचं उत्तर काढलंय, परंतु आपण 36लाच रंग काळा करून बसतो आणि मग त्या ठिकाणी आपलं सगळं चुकून जातं. तर ह्याही गोष्टी काळजीपूर्वक लक्ष द्यायच्या आहेत. आता या ठिकाणी खूप सोपी आहे काय ते अक्षर समूह आलेला आहे. अक्षर समूहामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे की या ठिकाणी आपण थोडस निरीक्षण करून पाहायचं अगोदर काय करायचं, काय 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 आहे काय नाही. ए सी सी ए डी डी, अरे वा, इथं ए सी सी नंतर 2 आलेत, सी सी 2 आलेत, डी 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 3 आलेत, वा. मग इथं 4 आलेत, अरे पण 4 आलेत पण इथं पुढचं काय आहे, पुढं किती येतं, पुढं 3 अक्षर द्यायचे. मग इथं 1 2 सॉरी 2 3 4 5 पाहिजे होते, पण इथं एफ पाहूया आपण. एफ किती येतं, 1 2 3 4 5 6 येतं एफ. एफ जर 6 आहेत आणि ई 4 दिलेत, ई 4 दिलेत, असं कसं होईल? याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? मग आता 2 3 4 नाही आलेले, कारण इथं 3 अक्षर लिहायचे, आपल्याला एक अक्षर लिहायचं असतं जमलं असतं, पण इथं हे किती आलेत आपले, 6 आलेत, 6. हे 6 येतं नाही. मग या ठिकाणी 2 3 4 6 असं होऊ शकत नाही. 2 3 नंतर एक तर 5 पाहिजे होते, मग कारण 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या येईल आणि इथं पुढे 7 येईल. इथं 4 आलेले आहेत, 5. मग आपण काय करू, वरचा नियम येणार नाही, मग आपण काय करू 2 3 5 7 घेऊन बघूया येतंय का बरोबर. मग अगोदर काय येईल, 2 3 5 7च्या नियमाने इथं येईल ई, ई नंतर या ठिकाणी येईल ए आणि नंतर येईल एफ. ई ए एफ, ई ए एफ जर घेतला आपण तर पहा बरं, ई जर घेतला तर इथं 5 झाली, एफ जर घेतला तर एफ 7 झाली, 6 ची 7 झाली. म्हणजे बरोबर आहे 2 3 5 आपल्या ज्या मूळ संख्या आहे 2 3 5 7 11 13 17 19 ह्या ज्या संख्या आहेत या संख्या आपल्या जवळजवळ मुखतगत आहेत, त्या लक्षात आला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी काय येईल, ई ए एफ, ई ए एफ हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर होईल. या ठिकाणी सुद्धा आपल्याला मूळ संख्या, संयुक्त संख्या सॉरी, त्याच्यानंतर समूळ संख्या, जोडमूळ संख्या या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. ह्या जर लक्षात आल्या तरच आपण पुढचे गणित सोडवू शकतो. गणित सोडवत असताना ते खूप अवघड येत असं नाही, परंतु आपल्याला विचार करून त्या ठिकाणी काय करायचंय, सोडवायचे असतात, लक्ष द्यायचं असतं. आता इथं जर 2 3 4 5 असं जर घेतलं असतं तर श्रेय ती होत नाही, मग ती बसत नाही, मग दुसरी कोणती येईल ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पहा, याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊया. काय प्रश्न दिलेला आहे तो वाचूया एकदा. वाचत असताना काळजीपूर्वक वाचायचंय. काय आहे, पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. आता आकृती दिलेली माशाची आहे, त्या ठिकाणी माशाची नीट पहा. तो मासा आहे, तो घड्याळाच्या दिशेनं फिरतोय. पहा, हा जो मासा आहे हा मासा घड्याळाच्या दिशेनं फिरतोय, इकडून इकडं, परत इकडून इकडं फिरला. मग आता इकडून परत तो कुठं जाणार आहे, म्हणजे याचं तोंड इकडं होईल. म्हणजे ज्या पहिल्या आकृती आहे या पहिल्या आकृतीसारखं 5व्या आकृतीचं तोंड होईल. पहा घड्याळाच्या दिशेने पहा, या ठिकाणी घड्याळाची दिशा आपल्याला माहिती, घड्याळ इकडून इकडे फिरतं. मग हे ठिकाणी पहिलं आडवा होता, उभा झाला, उभा होता, परत दुसऱ्या बाजूला आडवा झाला, त्याच्यानंतर परत खाली गेला आणि मग आता परत तो कुठे येणार, इकडे येणार, ह्या साईडला त्याचं तोंड असणार. म्हणजे ही जशी आकृती कुठे आली बघूया आपण. खूप सोपा आहे हा प्रश्न. आता इकडे तोंड असणारे दोनच आकृती आहेत, म्हणजे ही येणार नाही, पहिली येणार नाही, तिसरी येणार नाही, कारण तिसरी मध्ये डोळाच नाही. पहिली येणार नाही, याच्यामध्ये डोळा आहे,
दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये डोळा आहे, परंतु काय चुकलेलं आहे याच्यामध्ये? बाण पा. जो आतमधला बाण आहे तो आतमधला बाण शेपटाकडे, याचा आतमधला बाण डोळ्याकडे, म्हणजे ह्यो येणार नाही. मग उरला कोणता? हा. आकृती सोडवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की तुम्ही त्या ठिकाणी चुकीचे पर्याय खोडत चालायचे. पहा, या ठिकाणी चुकीचे पर्याय जेव्हा खोडत जातात त्यावेळेस तुम्ही बरोबर पर्यायाकडे जात असतात. आकृतीमध्ये हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला शिकवत असताना सांगितलेला आहे. आता या ठिकाणी आपला 39वा प्रश्न आणि 40वा प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आजचं थांबूया. या ठिकाणी चुकीचं पद ओळखायचंय आपल्याला. आता या ठिकाणी वेळ जास्त लागतो, तरी पण आपण काय करूया, आपण या ठिकाणी विचार करून सोडूया. काय आहे? 26, 37, त्या ठिकाणी 50, 63, 86 आणि 109. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, यांचा 26 दुने नाही, 26 च्या 13 दुने 26, 39, 39 यायला पाहिजे, नाही येत. मग या ठिकाणी त्यांचाच फरकच घेऊया आपण मगासारखाच परत एकदा. 26 आणि 37 मध्ये 11चा फरक येतोय. 37 आणि 50 मध्ये 13चा फरक येतोय. पहा, याच्यामध्ये 50 आणि 63 मध्ये पण 13चाच फरक येतोय. 63 आणि 83, 86 मध्ये 86 मध्ये कितीचा फरक येतोय? 19 चा येतोय. आणि 86 आणि 23 चा फरक येतोय, कारण 6 आणि 3 9, म्हणजे 23 चा फरक येतो. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहा, व्यवस्थित बघूया. 11, 13, 19, 23. 13 ही जर संख्या आपण थोडे वेळ 2 मिनिटं जर सायलेंट केली, 13 ही जर संख्या, ही एवढी संख्या, 13 ही जर संख्या आपण या ठिकाणी काय केलं, 13 जर आपण थोडस खोडली तर 11, 13 आपण मूळ संख्या पाठ केली 11, 13, 17 किंवा 11, 13, 15, 17 असं पाहिजे होतं, पण 11, 13, 15, 17 नाहीये. 11 मूळ संख्या पाहूया आपण. 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे. या ठिकाणी 17 पाहिजे होती, इथं 19 ही मूळ संख्या आहे, 23 ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी मूळ संख्या पाहिजे होती 17, परंतु आलेली या ठिकाणी 13 आहे. मग या ठिकाणी जे आपलं 63 आहे हे पद आपलं या ठिकाणी चुकीचं पद आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 63. या ठिकाणी आपण पाहिलं आतापर्यंत जवळजवळ मूळ संख्येवरती 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. मग आपल्याला या ठिकाणी मूळ संख्या पाठ पाहिजे, त्या कशा वापरल्या जातील हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहूया. वापरलेलं लक्षात आलं पाहिजे. आता हा प्रश्न खूप मोठा दिसतोय, परंतु खूप सोपा असतो. या ठिकाणी खूप ज्याचा सराव आहे तो अतिशय कमी सेकंदामध्ये, म्हणजे फार फार तर तो 5 ते 10 सेकंदामध्ये प्रश्न सोडला जाऊ शकतो. पहा, रेषेला बिंदू म्हणले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हणले, त्रिकोणाला चौकोन म्हणले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीचा आहे? सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न या ठिकाणी वाचायचा आहे. हा प्रश्न शेवटचा महत्वाचा आहे. काय आहे? जीवा हा घटक कोणत्या आकृतीचा आहे? आता आपल्याला माहिती आहे जीवा हा कोणाचा घटक आहे? जीवा भावाचा घटक तो वर्तुळाचा आहे की नाही? जीवा हा जो घटक आहे तो वर्तुळाचा आहे. मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे, वर्तुळ, आपलं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाला काय म्हटलंय? आयत म्हटलेलं आहे. सरळ सरळ आहे, बाकीचं काही वाचायची गरजच नाही, कारण या ठिकाणी आपल्याला काय दिलं, जीवा हा घटक कोणाचा आहे? वर्तुळाचा. वर्तुळाला काय म्हटलंय आपण आता नवीन भाषेमध्ये? आयत म्हटलोय. मग आयत हे आपलं झालं उत्तर, आयतामध्येच येईल ना तो. हे आयत हा आपला पर्याय क्रमांक 4 हे आपलं झालं या प्रश्नाचं उत्तर. पहा, आता याच्यानंतर आजचा आपण आता या ठिकाणी आपण हा सराव संच 40 पर्यंत 2017 ची जी प्रश्नपत्रिका आपण आहे ती 2017 ची प्रश्नपत्रिका आपण
40 पर्यंत आपण सोडवलेली आहे, 40 प्रश्नापर्यंत. तर उद्याच्याला आपण काय करूया, 40च्या पुढचे 41 ते 75 हे प्रश्न आपण उद्याच्याला घेऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने आपण खूप छान तयारी करून आज ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये समजावून दिली. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आपलं मनापासून आभार. धन्यवाद सर.